नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेचा GR हा 9/7/2024 रोजी जारी करण्यात आलेला असून तर या योजनेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि पात्रता काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि या योजनेचे नाव जे आहे ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असून योजनेअंतर्गत जे काही विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे ते याच्या अटी शर्ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत जातील। तर मित्र हो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार सक्षम करणे यांचे उद्दिष्ट आहे। आर्थिक तरतूद जे या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे ते म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता 5,500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेचे ठळक जे वैशिष्ट्य जे आहेत ना, या संकेतस्थळावर 12वी ITI पदवी व पदव्युक्त शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतात। विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्मार्ट ॲप्स, विविध आस्थापना इत्यादी आवश्यकता असलेल्या मनुष्यबळाची मागणी नोंदवीतील सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील। सदर कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपचा कालावधी 6 महिने असेल। या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात DBT जमा करण्यात येईल। स्थापना उद्योगासाठी जे काही तुम्हाला पात्रता लागत असेल ती पात्रता याच्यात दिलेली आहे, तर पात्रता बघू। उद्योजक महाराष्ट्र राज्याचा कार्यरत असावा। उद्योजकाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी। उद्योजकाची स्थापना किमान 3 वर्षे पूर्वीची असावी। उद्योजकांनी EPF, ESIC, GST सर्टिफिकेट ऑफ DPIT व उद्योग आधाराची नोंदणी केली असावी। उमेदवाराची जे काही पात्रता आहे ते बघू। उमेदवाराची किमान वय 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदवी का पदवीधर, पदव्युक्त असावा। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराची बँक खाते आधार संपन्न असावे। उमेदवाराचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन वितरण खालीलप्रमाणे केले जातील। 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, ITI पदविकाला 8,000 रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना 10,000 रुपये या योजनेमार्फत देण्यात येत आहे। तरीही विद्यार्थी मित्रांना अशी विनंती आहे की आपण याचा फॉर्म भरून घ्यावा। तर ही अशी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे। भरपूर काही अटी शर्ती या योजनेमध्ये दिलेल्या आहेत। तरीही जे काही डॉक्युमेंट्स नसतील ते डॉक्युमेंट्स आपण तयार करून याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरून टाकावा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।